शेतात देशी गांडूळ तयार करावयाचे असल्यास त्यांना पोषक वातावरण जसे की मल्चिंग करणे आणि उन्हा आणि उजेडापासून त्यांना संरक्षित करणे आवश्यक आहे. शेतात खायला पालापाचोळा, सेन्सलरी, गोक्रपा, डिकम्पोजर, जीवामृत टाकणे आवश्यक आहे. मोठ्या प्रमाणात देशी गांडूळ तयार करण्यासाठी वड, उंबर झाडाखालील थोडी थोडी माती बेडवर टाकावी. त्यात जीवाणू आणि गांडूळ पिले भरपूर असतात. वापसा कंडिशनमध्ये पाणी द्यावे. भरपूर गांडुळे तयार होतात. खत निर्मिती अहोरात्र होते. पावसाचे पाणी पुनर्भरण होते. पावसाचे पाण्याचे जास्तीचे पाणी निचरा होते आणि मुळांची चांगली वाढ होते. रोगराई कमी होऊन पीक निरोगी वाढते. त्यामुळे जागेवर गांडूळ तयार होणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात 45° टेम्परेचरमध्ये सुद्धा गांडूळ तयार झालेले आहेत केवळ मल्चिंग केल्यामुळे. मल्चिंगमुळे पाणी पण कमी लागते, पाण्याची बचत होते, गांडूळ निर्मिती होते. गांडूळ निर्मिती होऊन नैसर्गिक गांडूळ खत तयार होतो. वेगळा खत देण्याची आवश्यकता नाही आणि दिलेले रासायनिक खतंसुद्धा लागू होण्यासाठी हा गांडूळ खत मदत करतो. त्यामुळे पिकाची काळोखी, उत्पादकता नक्कीच वाढते. त्यासाठी सर्व शेतकरी मित्रांनी शेतातच आपल्या जागेवर गांडूळ कसे तयार होतील याची काळजी घ्यावी. आता हे पहा, किती मोठे मोठे गांडूळ आहेत जे की हे मे महिन्यामध्ये तयार झालेले आहेत. हे काही जून मधले गांडूळ नाहीत. त्यामुळं आपण सर्वांनी गांडूळ निर्मिती शेतात कशी होईल